आताच घटना अशी आहे की आमदार दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली. तर नेमकं काय प्रकरण काय आहे? 27 जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो परिपत्रक किंवा अधिसूचनेचं परिपत्रक आमच्या हातामध्ये ठेवलं होतं, त्या परिपत्रकावर आता मराठा समाज कुठेतरी शंका उपस्थित करत आहे. समाजाला कुठेतरी फसवण्यात आलं ही भावना समाजाच्या मनामध्ये आहे. आणि काल रात्री उशिरा झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मराठा समाजांच्या हे लक्षात आलं की 20 आणि 21 तारखेला मराठा समाजाचा सगेसोयरा हा कायदा पारित करतोय की नाही याच्यावर शंका उपस्थित केल्या जाते. आणि परत सरकार तेच जुनं आरक्षण ताजं करून नवीन स्वरूपात देते की काय ही शंका मराठा समाजाच्या मनामध्ये आली. आणि मागील 7 दिवसापासून जरांगे पाटलांची होणारी अवेल न पाहून मराठा समाज हा अतिशय आक्रमक झाला आहे. त्याचंच रूपांतर मागील 2 दिवसापासून जागोजागी रास्ता रोको आंदोलन असेल, साखळी उपोषण असेल, आमरण उपोषण असेल, याच्यामध्ये वाढ झालेली आपणास दिसेल. आज तर मराठा समाजातील आक्रमक कार्यकर्त्यांनी कळसच गाठला असून माननीय दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या गाडीची तोडफोडसुद्धा आज पिंपळगाव या गावात करण्यात आली. याच्यावरून एक लक्षात आलं की मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या या राज्यकर्त्यांची हाल काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून सरकारला माझी विनंती आहे, प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या अगोदर, मराठे अजून आक्रमक होण्याच्या अगोदर तात्काळ सगळे सोयरे हा कायदा लागू करावा आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं. अन्यथा येणाऱ्या काळातले आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूपाचे होतील एवढा ठाम विश्वासाने मी या ठिकाणी सांगू शकतो.